पंपावर मुलं लागणं हे मला कमी पडायचं आहे. अरे पंपावरच पेट्रोल सोडून धीरूभाई अंबानी कोट्याधीश झाला. त्यांनी धचा मा कसा करायचा तर त्यांना पॅकेज मिळाल्यामुळं सध्या सोडून या वाक्याचा ते चोरून असा अर्थ लावतायत. सध्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे आणि त्या निवडणुकीमध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजे अजितदादांनी धीरूभाई अंबानींच्या कष्टाचं एक उदाहरण दिलं की धीरूभाई अंबानी हे पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडून काम करायचे आणि नंतर त्यांचे पेट्रोल पंप उभे झाले. हे त्यांचं पूर्ण भाषण एकदा नीट आणि व्यवस्थित ऐकलं तर सोडून हा शब्द आहे. पण काही स्वयंघोषित समाजसेविका, काही स्वतःला म्हणून घेणाऱ्या पत्रकार, ज्या काँग्रेसच्या PRO एजन्सी चालवतात, त्यांनी धचा मा कसा करायचा तर त्यांना पॅकेज मिळाल्यामुळं सध्या सोडून या वाक्याचा ते चोरून असा अर्थ लावतायत. आणि अजितदादा बघा अंबानींची कशी बदनामी करतायत आणि अशा तोऱ्यात वागून ते ट्विट करतायत. मला असं वाटतं एक तर वडेट्टीवार साहेबांकडचं पॅकेज बंद झालं असावं, एक तर स्वयंघोषित समाजसेविकेला आता काही बोलायला नाही तर हा मुद्दा उकरून काढला असावा. आपण काय बोलतो, कसं बोलतो, निदान शब्द तरी नीट ऐकावे, नाहीतर अन्यथा आपलंच तोंड आपण पोडून घेतोय का हे बघावं. शेवटी महिला भगिनी आहात त्यामुळं आम्ही तुमचा सन्मानच करू, पण एखादी गोष्ट चाचपणी न करता फक्त प्रसिद्धी हव्यासा पोटी डायरेक्ट ट्विट करणं आणि स्पष्ट शब्द सोडून असताना त्याला धचा मा करणं, ह्या मला असं वाटते काहीतरी पॅकेज मोठंच उपमुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचं मिळालेलं असावं. त्यामुळे अशा लोकांची कीव येते आणि अशी लोक समाजात कसा विध्वंस निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असतात हेही यावरून दिसून येते. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.